श्री व्यंकटेश विजय ग्रंथ अध्याय 6. श्री व्यंकटेशाय नमः. श्री व्यंकटेश कथा मनोहर. हेची कृष्णा गंगा वेणी थोर, स्नान करिताची साचार, पाप संहार क्षण मात्रे, श्रोत्या वक्त्यांची इच्छा अधिक, हेचीचे दोन्ही तटक, प्रेमपूर भरला सुरेख, मनोरम्य वाहतसे, भक्ती ज्ञान वैराग्य विचित्र, हेची इथे तळपती जळचर, भाव मागे मासी ज्ञानी नर, स्नाना करणे धावती, या गंगेत करिता स्नान, अंगी संचारे वैराग्य ज्ञान, त्रिविध ताप अवघे निरसून, सायुज्य सदन पावती, भावे श्रवण करिता विशेष, कृपा करेल श्री व्यंकटेश, जो मायातीत अविनाश, वैकुंठवासी जगद्गुरु. पूर्वाध्यायी अनुसंधान. व्यंकटाद्रीवरी मधुसूदन, बकुळसेत रमारमण, राहता झाला जगदात्मा. पुढे कैसे वर्तले चरित्र, सावध ऐके जनक नृपोर, शतानंद ऋषी परमपवित्र, सांगे विचित्र नवल्पे. एके दिवशी ऋषिकेशी चिंतता झाला निज मनासी, क्रीडावयाला गे वनासी, मृगया निमित्त जाईजे, अश्वावरी अरोडून करावे कानना माझी गमन, ऐशी चिंतिता जनार्दन, तो अश्व तत्काळ पातला, तो परब्रह्म मुरारी, इच्छा मात्र सर्व करी, मनी चिंतिता निर्धारी, घोडा प्रकटला अकस्मात, शुभ्रवर्ण घोडा परिकर, वरी जीन घातले परम सुंदर, आ रक्त नेत्र अशोत्तमाची दिसती, उच्चे श्रवाशवान गती त्याची परम गहन, मुखी मोहिली विराजमान, रत्न खचित शोभतसे, जैसे चांदणे शोभिवंत, तैसे अंगीचे तेज दिसत, ऐसे पाहुणी रमानाथ उठिला तेव्हा तत्काळी, बोकळा म्हणे जगजीवना, कोठे जातोसी मनमोहना, यावरी बोले जनार्दन, बकुळी प्रतीती धवा, म्हणे वना माझी जाऊन, येतो आता मृगया करून, नेसला तेव्हा पीतवसन, कटी मेखला विराजित असे, मस्तकी रत्न खचित मुकुट, कुंडलाची शोभा सुभट, सभोवती मुक्ता फळे दाट, विराजमान शोभती, चतुर्भुज घनश्याम वर्ण, कस्तुरी तिलक शोभायमान, भुजावरी बाहुभूषण, रत्न जळीत झळकती, गळा वैजंती हार, कौस्तुभमणी तेज परिकर, श्याम सुंदर मुख उदार, सुहास्य वदन शोभतसे, असो ऐसा व्यंकटेश, अश्वारूढ जगन्निवास, मृगया करीत ऋषिकेश, कानना माझी चालीला, वृक व्याघ्र रिस सुकुर, हरिण जांबुक वानर, ससे आणि जावदी मार्जर, श्वापदे धावती चौकडे, बहुत जीवांचा संहार करीत जात श्रीधर, तो एक उन्मत्त कुंजर, देखता झाला जगदात्मा, त्याचे पाठी लागून त्वरित, पिटीत जात रमानाथ, मतंग धावता बहुत, जगन्नाथ न सोडी, ऐसे धावत धावत नारायणपुरा समीप येत, मग गज होऊनी शरणांगत, श्रीहरी सम्मुख राहिला, शुंभा दंड वर्ते करून, विलोकी श्री व्यंकटेशाचे वदन, म्हणे दीनदयाळा मज कारण, न मारावे सर्वथा, कृपा उपजली जगजीवना, सोडून दिले न लागता क्षण, तो अकस्मात देखिले उपण, नारायणपुरा समीप, जाई जुई मालती परिकर, शेवंती बकुळ वंदार, अगस्ती चंपा खरवीर, सुमन भारे शोभती, मध्यभागी दिव्य सरोवर, माझी भरले असे नीर, त्यात विकसरी कल्हारे, तिरिमराळ खेळती, ऐशा सुंदरवनात, विलोकी कमलोद्भवाचा तात, सुंदर कुमारी संख्यात चहूकडे पसरल्या, शौनकाधिक मुनिजन सुताप्रती प्रश्न करीती, तुच्छदाकाशीचा रोहिणी रमण करी तृप्ती श्रवण चकोरा, व्यंकटेश उपमनात, कन्या देखील अकस्मात, त्या कोठील कोण समस्त, काय निमित्त पातल्या, ही कथा सविस्तर सांगा अम्मासी मनोहर. यावरी स्वतवक्ता चतुर बोलता झाला आनंदी, म्हणे ऐका आता एकचित्ती, पूर्वी दापाराची अंती, पांडव कौरवाची उदनिश्चिती, संपल्यावरी जाणबा, निजधामा गेली आपण दिसूत, 28 कलियुगात, विक्रमादित्य नृपसमस्त, स्वर्गाप्रती गेल्यावरी, सहस्त्र वर्षे क्रमिल्यावर, चंद्रवंशी एक नंबर, परम धार्मिक पवित्र सुवीर नाम होता पै, त्याचा पुत्र नामे सुधर्म, झाला जाण नृपसत्तम, त्यापासून उत्तम पुत्र दोघे जन्मले, आकाशराव वडील जाण, दुसरा वंशी दोघे जण कुलदीप उपजले, पूर्वीचा जो माधव ब्राह्मण चतुर्दाध्यायी वर्णीला संपूर्ण, तो आकाशराज होऊन जन्मला हो निर्धारी, परम धार्मिक भक्त थोर, नारायण भक्तीचे तत्पर, दानशूर आणि उदार, कृपावंत सर्वांशी, तोंड देशीचा अधिपती, राज्य चालवी बहुत नीती, दुःख अनुमात्र कोणाप्रती नाही निश्चिती लोकांते, गायी धोते त्रिकाळ, वृक्ष विराजती सदाफळ, चौवर्ण प्रजा सकळ, सर्व स्वधर्माचरे वर्तती, असो ऐसे तू पणोपर, सकळ संपत्तीचा सागर, परिपोटी
नाही पुत्र तेने उद्विग्न सर्वदा पुत्राविने शून्य सदन किंग नासिके वाचून वदन किंग बुबळे विन नयन शोभा नयेची सर्वदा जीवेने विन सरिता किंग फळे विन वृक्षवथा किंग पती विन प्रतिव्रता न शोभेची जापरी तैसे पुत्राविने साचार कदापि नव्हे वंश पवित्र रात्रंदिवस आकाश नोपर संतती कारणे दूषित आपुल्या गुरुसी पाचारून बोलता झाला उदास वदन म्हणे न देखता पुत्रवदन व्यर्थ काय संसारी मी हतभागी होय निश्चिती मज कैशी पुत्रप्राप्ती होय धनधान्य पशु संपत्ती पाहावे करावे काय यजम जाता राया हा तुझा पुत्र ऐसे कोणी न बोलती पुत्राचा रुदन शब्द साचार म्या करणी नाहीच अकर्णीला नाना परीचे आभरण म्या न केले पुत्राकारण एवढी संपत्ती घेऊन काय कारण व्यर्थाची आई साराव चिंताग्रस दुजे काही नाठवे म्हणत मग गुरु त्याप्रती बोलत आई कराया सादर प्राक्तन भोग दारुण ते कदा न सुटे भोगल्या विना पर काहीतरी करावा यत्न पुत्रप्राप्ती कारणे जरी होईल हरी कृपावंत तरी अघटी तेची घडे निश्चित या लागी तू शोक न करी बहुत ऐका आता नृपश्रेष्ठा ऐकुनी गुरुचे वचन राजा धावनी धरीचरण म्हणे तू सांगशी ते करणी बोल यथार्थ गुरुवर्या काळ मृत्यू भयदारुण त्यापासून रक्षिती श्री गुरु पूर्ण तुझे वचन मज प्रमाण आज्ञा करी शीघ्र आता गुरु म्हणे हरिप्रित्यर्थ पुत्र कामेष्टी करावी सत्य उत्तम पुत्र प्राप्त होईल सत्य राजेंद्रा राव म्हणे करीतो अवश्य तुझे आचार्यत्व करावे वेगळेच काय जे लागेल यज्ञात सिद्ध करणे स्वाम्या गुरु म्हणे आधी केले पाहिजे भूमी शुद्ध तू न करिता अवधी नांगर करवी सुवर्णाचा भूमी आधी नांगरून शुद्ध करावी परिपूर्ण मग त्यावरी मंडप रचून कुंड वेदिका करावी आधी एवढा करी उद्योग मी येतो सवेग यथाशास्त्र करवीन सांग चिंता काही नस करावी आईसी आज्ञा देऊन गुरु पावला अंतर्धान राव प्रधानासी आज्ञापण सुवर्णहल करविला सुमूर्ते करून सत्वर राजा झुंपिला नांगर भूषदाना लागी निर्धार आरंभ केला ते दवा नांगर दाती अकस्मात हे मपद्म लागले तेच सेवक रायाचे सांगत नवल अद्भुत झाले हो भूमी नांगरिता नपाळ निघाले असे सुवर्ण कमळ आश्चर्य पाहावया तत्काळ जवळी नृपोर पातला तो सुवर्ण कमळ शोभायमान कमळगर्भी देखिले कन्यारत्न रूप पाहता परमलावण्य राव अंतरी वेधला षडमासाची कुमारी असंभ्याव तेज पडले अंबरी जिच्या स्वरूपाची श्री ब्रह्मोदरीची नसे कोट्यान कोटी मीन कथन ओवाळून टाकावे न पदन खावरून पद्मनेत्री सुहास्यवदन आकर्ण नयन सुकुमार राव रशलांतरी म्हणे माझ्या भाग्याची नाही सरी सायासन करता निर्धारी कन्या रत्न मिळाले पुत्र किंवा कन्या निश्चिती दोन्ही नव्हती मजप्रती मजवरी तुष्टला रमापती कन्या सुंदर दिली बोली निरूपणात कन्या उचली अकस्मात तो आकाशवाणी बोलत राजा ऐक सावध म्हणे हे राजेंद्र अवधारी साक्षात वैकुंठपतीच्या अंतुरी अवतरली जाण पृथ्वीरी तुझ सापडली पूर्वभाग्ये आता करी जे पाळण थोर होईल हे कन्यारत्न साक्षात व्यंकटेश येऊन अंगीकार करेल येचा आईसे एकता राजेंद्र उचंबळाला आनंद समुद्र त्या सुखाचा पार कोणाची न वर्णवे राजा आनंद गहन जैसे निधनासी सापडेदन जनांद्यासी नयन अकस्मात वादले तैशा हरसागर उचंबळाला आकाशनोबळ कन्या गौणीसत्र मंद्या प्रतिपातला कंतेपाशी येऊन राजा बोले प्रसन्न वदन म्हणे हरी मजवरी कृपाघन परिपूर्ण झाला असे हे घेई कन्यारत्न करीचे प्रतिपालन ऐसे अयोनी संभव जाण साक्षात इंदिरावतरी ऐसे एकता वचनोक्ती धरणी देवी हर्षिली चित्ती आनंदाश्रू नयनी दाटले रोमांच अंगी उभारले मरत्या मुखी त्वरित येऊन पडावे अमृत किंग रोगी असे अकस्मात रसायन सापडले ऐसी धरणी आनंद भरीत नगरजन झाले हर्षयुक्त शर्करा वाटती नगरात उत्साह करीते बहुत नामकरण करून पद्मसंभव कन्या लागून पद्मावती नाभाम विधान राये ठेविले ते काळे जैसा शुद्ध द्वितीयचा चंद्र तैसे दिवसे दिवस जाहली थोर जैसा तिचा पाहता वदन चंद्र उपमा नाहीच द्यावया मागे बहुत कविजन स्त्रिया वर्णिल्या सुलक्षण परी पद्मावतीच्या नखावरण ओवाळून टाकाव्या नागरी शत्रूचे जाया दशकद्वय नेत्राची भार्या तारका जनक शत्रुप्रिया उपमेसी वाटती हळुवट किंग नैषधरणी नवयंती किंग चित्रांगदाची सीमंतिनी सती बोत वर्णिल्या युवती उपमेसी न शोभती तप्त हाटक जैसे सुरंग तैसे विराजे दिव्यांग लाजुनी जाय अनंग स्वरूप तिचे पाहुन्या चंद्राचे ठाई वसे कलंग त्याहुनी विशेष कमळमुख गमनगती पाहता करी नायक लाजून गेला निर्धारी वेणीची आकृती पाहून विवरी दडला भुजंगम जाऊन कटी पाहता हरीचे लाजून वाहन झाला दुर्गेचे आकर्ण नेत्र सुरेख शुक बोलती पाहता नासिक दांडिंबी जैसेची देख दंत जिचे लाजवती क्षणेक चाले हंसगती देखुनी शकला रतिपती आरक्त ओष्ठ विराजती
उपमा नाहीच द्यावया. पदमुद्रा जेथे उमटती तेथे दिव्य कमळे उगवती. अंगीच्या मकरंदासी बोलुनी भ्रमरपंक्ती प्रीतीने हास्य करिताची सहज झळके दंतपंक्तीचे तेज. हिर्या ऐसे दिसती मरगज प्रकाश पडिताची निर्धारे. असो ती चितकळा अवतरली साक्षात कमळा. वाढता वाढता वेल्लाळा उपवर झाली ते दवा. असो त्या कन्येचे गुण राजपत्नी झाली जाहली गर्भीन. गर्भचिन्हे दिसती पूर्ण राजा मणी आनंदला. अष्टमासापर्यंत अघटांगुळीचा केला सोळा. भूदेव गण सुखी केला द्रव्यापार वाटून या. 9 मास भरताची तेवेळी उत्तम लग्न उत्तम काळी राजपत्नी प्रसूत झाली. पुत्र झाला ती येते रायासी कळला वृत्तांत. धावला वेगे विप्रांसहित पुण्यावाचन करुणी त्वरित. पुत्रमुख देखिले जात कर्मादी वर्तवून नाम ठेवले वसुदान. गोभू हिरण्यदान विप्रा लागी दे दिले. भांडार फोडून रुपोरे चुकी केले धरामर. नगरनादी येऊन समग्र ओटी भरती धरणीची. जैसा शुक्ल पक्षी मृगांग तैसा वाढत असे बाळक. रायास वाटले बहुत सुख कन्यापुत्र पाहुण्या. उपजली जेव्हा पद्मावती नगरात नाही दरिद्र्याची वस्ती. लोक सर्व सुखे वर्तिती धेनू धोती त्रिकाळ. असो उपवर झाली राजबाळी. रायासी म्हणे चिंता उपजली म्हणे इच्छा योग्यवर येवेळी कुठे मिळेल नकळे. एके दिवशी तेवेल्लाळा सवे घेऊन सखियाचा मेळा. उपमानाची राजबळा क्रीडत होती ते दवा. तो नारद मुनी तेवेळा वृद्ध ब्राह्मणाचा वेश धरिला. उपमाना माझी प्रवेशला देखिला मेळा कन्यांचा. त्यामाजी ती कमळ नैनी पद्मावती देखिली नैनी. जैसी मेघ मंडळी सौदामिनी झळके तैसी चालता. मृगम मदाहुनी विशेष सुटला अंगीचा सुवास. नारद पाहुनी तेस जवळी पातला साक्षेप. म्हणे शृंगार सरोवर मराळी चातुर गंगे आकाशावळी. तुझे हस्त पाहीन येवेळी दाखवी मजा आत्ताची. सामुद्रिक चिन्ह पाहून सांगेन आता तुझे लक्षण. कन्या म्हणे तुझं लागून हस्त काय दाखवावे. तो आहेसी कोणासी कोण हस्त पाहावया काय कारण. तो म्हणे मी ब्राह्मण पाहीन हस्त माते तुझे. मग समीप येऊन राजबाळी ब्राह्मणाचे चरण वंदिले. वामहस्त तयेवेळी दाविद झाली द्विजासे. नारदे पाहिलं असतं तो स्वस्तिक्षण मंडित. म्हणे इंदिरा होय साक्षात कलियुगा माझी अवतरली. ऐसी सुलक्षण नारी नाही कोठे पृथ्वीवरी. वैकुंठपतीची अंतुरी होय निर्धारी हे साच. नारद म्हणे कुमारी तुझा नवरा मिळाला श्रीहरी जो क्षीरसागर विहारी. भक्त कैवारी जगदात्मा. ब्राह्मणाचे वचन ऐकोणी पद्मावती आनंदली म्हणी. नारदाचे चरण वंदुनी जाती झाली सदनाप्रती. कोणासी न सांगे मात मना माझी असे चिंत. व्यंकटाचे चरण प्राप्त कधी होईल मज लागे. असो सखिया सहित वरानना क्रीडावयासी उपणा नित्य करीतसे गमना परमानंदे करुणिया. एके दिने उपवनात पद्मावती सखियासहित क्रीडावयासी हर्षयुक्त तयाव नासिपातिली. एक कमळे तोडीती एक पुष्प कळी काढीती. नाना विनोदे क्रीडा करती गीत गाती स्वानंदे. सिंहावलोके करून ऐका मागील अनुसंधान. व्यंकटेश मृग्या लागून त्याची वनासी पात्रा. उपयन पाहे जगन्नाथ तो कन्या मिळाल्या असंख्यात. ठाई ठाई पुष्पे तोडीत क्रीडता ती स्वानंदे. त्या कामिनी चक्रात मध्यमंडळी विलौकित. तो जैसे विदुलता तळपत तैसी देखिली पद्मावती. पाहता तिचे स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी. पृथ्वीवर तियेसी उपमा द्यावया नसेन. मुखी निगोणी सुगंधवास अंगीचा जो निगे सुवास. भेदुनिया महत्काश जात विशेष लवलाय. पाहुणी तिच्या वदेन धनुस तन्मय झाला व्यंकटेश. नेत्र चकोर वेदले निशेष रूप विशेष देखुन्या. पहावयासी अकस्मात देखती झाली हरिमुखाते. श्यामसुंदर दैदिप्यवंत मदन मोहन साजिरा. कोटिकाम ओवाळून टाकावे श्रीमुखावरून. पद्मावतीचे वेदिले मन जगतभूषण पाहताची. म्हणे विचारी सुंदर म्हणे कोठील मदन मनोहर. हा जरी होईल माझावर भाग्यासी पार नाही माझ्या. मग तनु राजस कुमार वनी धावता श्रमला फार. मना माझी वाटे साचार किंग धावनी यासी अलिंगावे. मी तर लज्जा वेष्टित कामिने हा पुरुष न कळे आहे कोण. मग सखिया प्रती दावी कोण म्हणे आहे कोण विचारा. कोटिकाम सदृश सुंदर दिसतो बरवा मनोहर. सख्या ऐसा जोडला जरीवर सुखासी पार नाही माझ्या. मग सख्या पुढे येऊन पुसिते व्यंकटेश लागून म्हणे ती तुम्ही कोटील कोण काय निमित्त पातला. तुमचे जनक जननी कोण तुम्ही राहता कवने स्थान. सांगा तुमचे नामखून आम्हा लागी सर्वही. ऐसे कथावचनासी अश्वारूढ ऋषिकेशी येता झाला राजकन्येपाशी. वर्तमान तिशी सांगत असे म्हणे कमलाक्षी परियसी. जन्म माझा सोमशी वसुदेव पिता अम्मासी देवकी माता निर्धारी. बलभद्रा आमुचा बंधू सुभद्रा भगिनी होय जाण. शालक आमुचा अर्जुन पांडव मांडव आमुचे. नाम माझे श्रीकृष्ण कन्यार्थी पातलो येथे जाण. तुझे आता वर्तमान सांग सर्व वराने. ती म्हणे सोमवंशात आकाशराजा जाणविख्यात. त्याची कन्या मी निश्चित पद्मावती नाम माझे. मग
मग बोले श्रीधर, कन्यार्थी आहे साचार, तुझे स्वरूप पाहता म्हणून मन मृग माझे वेदले. तू नयन कटाक्ष जाळेपासून बांधिला माझा मानसविन. तो वदनारविंद देखून मम नयन मिलिंद छेपावती. तुझा सौंदर्य इंदू देखून मानसिंदू उचंबळा पूर्ण. आता तू वरी मज लागून मनोरथ पूर्ण करी पै. ऐकताची ऐसी गोष्ट एरी करे सकृत दृष्टी. सम्मुख राहे उठावटी परत जाय वेगेसी. हरी म्हणे जवळी गुंतला मीन, तो परत जाईल कोठून. तुझे रूपे जडले मन ते नसरे मागणी. पद्मावती हिवानी जरी का पडेल रायाचे खाणी, तरी होईल तुझी प्राणहानी किरात विषया जाणपा. हरी म्हणे कार्य साधिला विना कदापि येऊ नये मरण. मनोरथ पुरविल्यावर जाण मरण येता बरे. क्षुधार्थी आलिया समयासी सज्ञानी न दवडती तयासी. तैसा मी आलो सकाम तुझपाशी वरी वेगे विराणीने. ऐसे कथाउतर पद्मावती कोपरी फार. कन्या चक्रासेत सत्वर निघाली वेगे करुण्या. जाता देखुनी तेसी व्यंकटेश चालेला पाठीशी. मग पाषाण प्रहरी श्रीहरीसी ताडित्या झाल्या कन्या त्या. जैसा पर्जन्य वर्ष निर्धारी तैसे पाषाण येते श्रीहरीवरी. अश्व पडिला पाषाण प्रहरी कन्या गेल्या निघून या. मुक्त केशे जनार्दन भ्रमित होऊन या मन. अश्व तेथेच त्यागून उत्तर पंथे चालिला. स्वस्थानी येऊन श्रीहरी शयन करी मंचकावरी. परमचिंता क्रांत अंतरी सतीचा वेध लागला. निद्रा नाही किंचित शोकाकुल जगन्नाथ. सुंदुनिया रडत तव बकुळा काय बोले. म्हणे श्रीनिवासा वैकुंठपती काय दुःख आठवले चिंती. किंग अर्थ करतोसी खंती सांग मजपती जनार्दना. हरी बोले उत्तर म्हणे माते ऐक समाचार. मृगामेशे वनांतर हिंडत असता अकस्मात नारायणपुराजवळी उपवन पाहिले शोभून. तेथे स्त्रियाचा मेळा देखील सत्य. कुसुमे न्यावया पातल्या तया माझी एक कामिनी. जैसे उडुंगा माझी निशावणी. जिच्या तिच्या स्वरूपाशी वाटती रंभा उर्वशी दासी. माझे चित्त तेपाशी गुंतले जाण जननी. म्या पुसले ती ते कोण कोठील वार्ता समजत. तिने कथिले आकाश नोपणात सोमवंशी जन्मना. त्याची कन्या मी होय जाण. माझा नाम माझे पद्मावती. मग म्या विनवेले बहुत रीती परी वश नव्हे सर्वथा. मज नावडे भोजन शयन प्रिय लागी गुंतले मन. ती जरी मज लागून तरी प्राणत्याग करीन मी. बकुळा म्हणे नारायणा श्राब्दिवासा जगत जीवना. मार्ग सांगाव मज लागून करीते गमन आत्ताची. कन्या तुझं द्यावी म्हणून येईन आता निश्चय करून. ऐसे ऐकता मधुसूदन काय बोलायला झाला. बकुळे तू जाय सत्वर. तुझी माझी देवकी सुंदर. उद्धव अक्रूर रेवतीवर खगेश्वर तुझी पै. तुझे ते सर्व माझे आप्त. आता तू जाई यथार्थ. बकुळे प्रति जगन्नाथ प्रार्थे तसे यापरी. जरी म्हणे पुरसुकृत असेल काही बळीवंत तरी कन्या होईल प्राप्त. मज लागी बकुळे ती. बकुळा म्हणे जगजीवना कन्या ती कोणाची कोण. पूर्वी काय आचरले पुण्य. तू नारायण भाळलासी. तुझीच ती मूळ प्रकृती तरीच तुझा आवडे श्रीपती. पूर्ववृत्तांत मज प्रती सांग निश्चित श्रीहरी. व्यंकटेश बोले हसून म्हणे बकुळे ऐक सावधान. पूर्वी त्रेतायुगी जाण मी श्रीराम रूप जाहलो. तेव्हा पितृवचनाचे मिसे गेलो काननास. पंचवटीस केला वास सीता सौमित्रा समेत. तेथे येऊन रावण जानकीस हरूप आहे तुझं. मग अग्नी जानकीस घेऊन पाताळापै गेला. रावण हे वेगळे करून प्रवेशला पाताळ भुवनी. जानकी गुप्त होऊन अग्नी माझी राहिली. वेदवती नामे कन्यारत्न. अग्नी तिसे बोलावून जैसे जानकीचे रूप सगुण तैसेची केली ती येते. हिची जानकी म्हणून रावण नेली उचलून लंके माझी नेऊन अशोकवनी ठेवली. श्रीराम जाऊनी लंकेप्रती रावणासी वदिले निश्चिती. मग जगदात्मा अयोध्यापती सीते लागी आणविली. लोकापद आला जाणून दिव्य दिदिले जानकीने. तो अग्नी माझी रूपदून राघवेंद्र देखिले. आश्चर्य करुणी रघुपती पुसता झाला जानकीप्रती. तुझेच रूपे दोन्ही दिसती काय निमित्त सांगपा. जनकजा म्हणे प्राणेश्वरा पुराण पुरुषा जगदुदरा. भक्तवत्सला करुणा समुद्रा वर्तमान ऐका. पंचवटीस असता रघुनंदन मज न्यावय आला दशानन. तेव्हा अग्नीने सहाय करून नेता झाला पाताळा. तेथे आला असुर. वेदवती नामे कन्या सुंदर. स्वधा देवी पाशी साचार होती जाण श्रीरामा. मग इने माझे प्रतिमेम धरुणी बैसली साक्षेप. मीची मानून लंकाधीश घेऊन गेला येते. मी अग्नीत होते गुप्त लंकेसी गेले नाही निश्चित. मज कारणे कष्टबोत षडमासावरी भोगिले इने. आता दिव्याचे मिसे करून दोघे प्रकटलो अग्नीतीन. तुझी आशा मणी धरून आली असे श्रीरामा. माझी प्रतिमा हेची निर्धारी. सर्वोत्तमा हिचे अंगीकार करी. कष्टाचे सार्थक झडकरी करी आता राघवेशा. ऐसे ऐकता रविकुळभूषण कमल दराक्ष राजीव नयन. जनकजे प्रति सुहास्यवदन काय बोलता झाला. म्हणे प्राणप्रिय अवधारी शृंगार सरोवर विहारी. तू बोलीस निर्धारी पर्या अवतारी न घडे. मी एकपत्नी व्रतवीर. प्रिय तुझं ठाऊक समाचार. आता हिचा अंगीकार करताय नाहीये. तरी याची वर हाची वर
देतो येते पुढे अष्टविशंती कलियुगात व्यंकटेश नामे त्वरित प्रकट होईन पृथ्वीवरी, तेव्हा हिचा मनोभावे प्रिय पूर्ण होईल सर्व. ऐसे बोलीन राघव अवतार आपला संपविला, तेची हे पद्मसंभव पद्मावती नामे अभिनव, सोमवंशी आकाशराव कन्या तेची जाणही. असे पूर्ववर्तमान ते पाशी गुंतले माझे मन, या लागी नारायणपुरा लागून जाई आता जनने. बकुळा म्हणे व्यंकटेशा भक्तवत्सला क्षीराब्दीवासा, तुझी लीला जगदीशा ब्रह्मादिका न कळे. नारायणपुरा लागून मी जाते आता त्वरे करून, राजश्री अशी शिष्टाई करून कार्यसाधन करते. तरी मज जावया लागून मार्ग सांगावा त्वरे करून. व्यंकटेश स्वासेवदन काय बोलता झाला, इच्छा मात्र श्री अश्व एक निर्मला झळकरी. बकुळसे दिदला ते अवसरी बैसावया करणे, त्या अश्वावरी आरूढून बकुळा निघाली तेथून. व्यंकटेश म्हणे याचे पंते करून जाई आता झळकरी, या पर्वत कड्यातून गमन करावे पुढे जाण. कपिलेश्वर देव दया घन तीर्थ तेथे विराजित असे, त्या तीर्थी करुणी स्नान घेई कपिलेश्वराचे दर्शन. कैलासपती भगवान प्रार्थना करी तयाचे, जय जय शंकरा भाळनैना. जगद्वंद्या कैलासरणा भक्तवत्सला उमारमणा, दीनोद्धारा जगद्गुरु जय विरूपाक्षा त्रिपंचनयना. कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, नमो भवपाश निकंतना. गजासजनका मन्मथारी, तू सर्वात्मा साक्षात. मी जातसे व्यंकटेशा निमित्त, कार्यसिद्धी करी तू समर्थ. ऐसे प्रार्थित तयाते, मग पुढे जाई सप्रेम. लागेल शुकाचा आश्रम, त्याचे चरणी मनोधर्म प्रणिपात करावा. आशीर्वचने संपदून पुढे करावे प्रयाण. पद्मतीर्थी वसे जाण, तयापाशी जाईजे. तेथे वस्ती रामकृष्णमूर्ती, म्हणी धरुणी स्व कार्याची आरती. भक्तियुक्त तयाप्रती नमन करी जननीय. त्या तीर्थी करुणी स्नान, तेथील कल्लार घेऊन पूजने रामकृष्णा लागून. प्रार्थना करी माते तू, श्रीनिवासाचे कार्य सिद्ध करा तुम्ही निश्चयी. ऐसे प्रार्थून लवल आहे, सत्वर पुढे जाईजे. त्यावरी सुवर्ण मखुरी प्रती अगस्ती आश्रम वसे निश्चिती. नारायणपुरासी याची पंथे जाईजे. जाई वेगी राणेने, श्रीनिवासाची आज्ञा घेऊन बकुळा निघाली तेथून. अश्वावरी आरूढून जाती झाली तत्काळ. व्यंकटेश कथिले यथार्थ, बकुळा गेली तैसेच करीत. सुवर्ण मखुरी शोभिवंत अगस्ती आश्रम पाहिला, तेथे शिवालय देखील उत्तम. आत द्विज दाटले सप्रेम, रुद्र घोष करती नेम. सदाशिवासी प्रीतीने ते पाहाव्या लागून पातले नारायणपुरीचे लोक. पद्मावतीच्या सख्याभोत कन्या तेही पातल्या, तेही घेऊन शिवदर्शन. माघारी जाती त्वरे करून एकमेकाशी बोलती वचन. बकुळा करणी अकर्णित असे, म्हणे आम्ही पद्मावती सहित क्रीडार्थ गेलो वनात. तेथे सुंदर पुरुष अकस्मात अश्वारूढ पातला, त्याचे स्वरूप पाहता सुंदर. पद्मावतीस दाटला विरह ज्वर. ऐसे कन्याचे बोल परिकर ऐकून बकुळा बोलत असे, म्हणे कन्या हो ऐका वचन. पद्मावती कोठील कोण, वनी पुरुष भेटला कोणा लागून. विरह कोणासी दाटला, हे साध्यंत वर्तमान ख्याऊ सांगा मज लागून. मग बकुळे प्रति कथन कन्या सर्व करीती. ही कथा गोड बहुत, पुढील अध्यायी ऐका सावचित्त. जे ऐकता यथार्थ कलिकल्मश नासिती. श्रीमद व्यंकटाचल निवासा, चिद्गणानंदा आदिपुरुषा. तुझे चरित्र जगदीशा, तूच बोलवी रसाळ. मी करता हा विमान नाहीच सर्वता मिळून. थोरथोरासी नकळे महिमा, माझा पाड काय तेथे. मी मतिबंद किंकर, माझे न तरवे गुणसागर. परी आत्मसार्थका लागी निर्धार, तव गुणी लीन झालो. तू कृपा करशील यथार्थ, तरी सिद्धी पावेल हा ग्रंथ. सज्जन रंजना स्वामी समर्था, सांभाळी ब्रीद आपुले. बालक जैसा छंद घेत, माता पूर्वी मनोरथ. तैसे वीर वर ब्रीद सत्य, सांभाळित दयानिधे. श्री व्यंकटेश विजय इति व्यंकटेश विजय सुंदर संमत पुराण भविष्यतोर श्रवण करोत भक्त चतुर षष्ठाध्याय गूढः. रमारमण गोविंदा, लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा.